तर जगामध्ये आमचा आम्ही प्रचार करणार आहोत. मला अजूनही उत्साह आहे. माझे भाऊ आहेत, मुलं आहेत, नातू आहेत, पार्टनर्स आहेत आणि एकमेव अशी तळवलकर कंपनी आहे की शेअर मार्केटमध्ये लिस्टेड ज्याला म्हणतो आपण, अशी एकमेव ही तळवलकर ब्रँच आहे. आम्हाला मोठा अभिमान आहे आणि इट इज अ फॅमिली. तळवलकर कुटुंब तुम्हाला म्हणून मला सांगायचं आहे, फॅमिलीला जपून ठेवा. फॅमिली इज द फर्स्ट. असे तळवलकरांचे झालेली वाढ आहे. नंतर ह्याच बरोबर आमची अकॅडमी आहे, इक्विपमेंटचा बिझनेस आहे, पुष्कळ आहे. हे सगळे माझे मित्र आहेत, प्रोटीनवाले वगैरे यांचे मालक जे आहेत, हे माझे अगदी खास फ्रेंड सगळे. आमच्याकडे किती शिकलेले आहेत सगळे लोक, अनुभव घेतलेला आहे. मॅक्स प्रोटीन हा त्यांचा डीलर असेल. तर असं आहे तळवलकरांचं. आणि पुढचे प्लॅन्स पण पुष्कळ मोठे आहेत. आत्ताच जवळजवळ 3 शाखा, तर जानेवारीत 3 शाखा उघडणार आहेत असं. आणि आज अशी स्थिती आहे, म्हणीन ते होईल. आज परमेश्वर आणि ह्याच्या मागे परमेश्वर, खरं सांगतो, परमेश्वराची प्रचंड कृपा आहे. गॉड हॅज वॉट गॉड, आय एम लाईक बाय गॉड, असं माझी परिस्थिती आहे. आय कॅन डू एनिथिंग. मनात येईल ते मी करू शकेन. आता माझ्याविषयी थोडंसं, मी रोज, माझा आज वय आहे, आता माझा वाढदिवस 85 कंप्लीट होणार आहे. 86 वर्ष लागेल आता मला या 28 नोव्हेंबर. मी रोज व्यायाम करतो, वेट ट्रेनिंग. एकदा टाळ्या जोरात व्हायला पाहिजे, कारण की 85 वर्ष. माझ्या घरात छान, माझ्या बेडरूम मध्ये उत्तम जिम केलेली आहे. मी स्वतःचं इक्विपमेंट आहे, डम्बेल्स. मी असं हे करत नाही आहे. अजूनही माझी ताकद आहे, व्यायाम करतो. आणि तुम्हाला सांगायचं आहे, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी इझी टू चेंज द बॉडी. खरं सांगतोय, तुम्ही माझं ऐका. 3-4 महिने करा, व्यवस्थित बॉडी चेंज होतं. जसं फुल फुलतं ना, तसे आपलं शरीर सुद्धा छानपैकी सुंदर होतं. थँक्यू. एवढंच बोलतो. सॉरी वेळ घेतला. वेळ हा आपलाच आहे आणि आपल्याला ऐकण्यासाठी सारे आले. फुलासारखं छान होतं शरीर. आणि एक मंत्र दिला, रूपांतरण. आपल्याला बदलायचंय, ठरवायचंय. आजची संध्याकाळ संकल्प करण्याची आहे. त्यांनी एवढं छान सगळं सांगितलं. आता मी पुढे वळते. कराटेमुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते, शरीर बळकट होतं. व्यायाम केला तर शरीर सुदृढ राहतं, फिट राहतं, उत्तम राहतं. आदरणीय आचार्य राजेंद्र मांजरेकर सरांसारखं, रवींद्र मांजरेकर सरांसारखं सरांमध्येही अफाट अचाट असं कौशल्य आहे. समोर माझ्या त्यांचा आल्याला त्यांनी पुस्तक मला दिलं, भारतीय प्राचीन बालविद्या. हे पुस्तक तुम्ही वाचा, कारण भारतीय प्राचीन बलविद्या हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. मी थोडी एक नजर फक्त त्याच्यावरनं फिरवू शकले. थोडं आपल्या भारतात काय आहे, आपल्या भारतात बरंच काही आहे, पण आपण बाहेर वळतो, बाहेर बघतो. बाहेरून आलं की आपल्याला सगळं छान वाटतं. पण आपल्याकडे जे आहे ते सोनं आहे, खऱ्या अर्थानं सोनं आहे. आणि ते सोनं या पुस्तकात आहे. तर ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. सर, आपला प्रवास कसा सुरू झाला? आपण कराटेकडे कसे काय वळलात? प्रेरणास्थान आपलं काय आहे आणि या क्षेत्रातच काय यावंसं वाटलं? हरिओम. मनस सामर्थ्य दातास अनिरुद्धाय नमः. प्रथम मला वर्ल्ड फिटनेस इंडिया संतोष गावडे यांचे आभार मानतो. तसंच उन्नती जगदाळे यांना मी प्रथमच बोललो की मी कधीच बोललो नाही स्टेजवरती, पण त्यामुळे बिंदास बोल, आपण गप्पा मारायचे आहे. तेव्हा मला कुठे धाडस आलं थोडंसं, कारण आमचं फील्ड आहे ते ग्राउंडवर असते, स्टेजवर नसते. कारण आम्ही नेहमी ग्राउंडवरतीच गाजत असतो. वेलाणकरांचे पण आभार मानतो, कारण आज मग त्यांच्यावर बसायची संधी मिळाली. नाव बरंच ऐकलं होतं, हां बोलायला म्हणा. तसं तवळकरांचे आभारी म्हणतो मी प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा उभयंडा भागात, म्हणजे गावी माझं सगळं बालपण गेलं. तिथे मी कुस्ती, लाठी काठी वगैरे संपूर्ण शिकलो मी तिकडे. त्यानंतर मुंबईत आलो. मुंबईत बघितलं तर पहिल्यांदा ब्रुसलीचे पिक्चर लागले होते. 60-80 या काळात कराटे प्रसारित झालं होतं. मला आपण पण काहीतरी शिकायला पाहिजे, म्हणून मी एक संस्था जॉईन केली. तर मुंबईत बघितलं जसं गल्लीमध्ये क्रिकेट असेल, तसं गल्लीमध्ये कराटेचे क्लास पण चालू झाले होते. म्हणून एका आम्ही संस्थेमध्ये जॉईन झालो. तिथे बघितलं. तिथे नंतर आमचे शूटमध्ये मलेशियाचे गुरु होते, 10 डॅन ब्लॅक बेल्ट.
तर ब्लॅक बेल्टची मला परीक्षा द्यायची. पहिला मी प्रथम दुसऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये होते. तिथे बैलला काय बरोबर शिकवत नव्हतं, सगळं काय चाललं होतं त्यांचं काय मलाच कळत नव्हतं. म्हणून मी त्यांना जॉईन झालो. ठाण्याला जायचो, माहीमवरून ठाण्याला जायचो मी क्लासला. मी फिलिप्सला कामाला होतो. 4 वाजता उठून 4:30ला मी घर सोडता कामाला जायचो आणि नंतर संध्याकाळी सुटल्यावरती 4:30ला परत मी क्लासला जाऊन रात्री परत 1 वाजता मी घरी यायचो. आणि मी ते क्लास जॉईन केले. तिथे मी ब्लॅक बेल्टची प्रथम एक्झाम दिली तर मला फेल केला. ते चुचू शॉट स्वतः आले होते. तर त्यांनी सांगितलं की तू आता परत 6 महिन्यांनी परत येणार आहे मद्रासला, तेव्हा तू ते मद्रासला एक्झाम दे, मग मी तुला पास करतो ब्लॅक बेल्टमध्ये एक्झाम घेऊन. मग आम्ही मद्रासला गेलो. तिथे आमची टुर्नामेंट होती, ट्रेनिंग झालं, ब्लॅक बेल्टची एक्झाम झाली, फाईट झाली. ते चुचू शूट म्हणाले माझी फाईट झाली, मी 4 जणांना मारले तिथे मद्रासवाल्यांनाच. ते म्हणाले मी एवढे वर्षे इंग्लंडला येतो, आपला भारतात येतो, पण आजवर मांजरेसारखा लेफ्ट हँडमध्ये फाईट करणारा अजूनपर्यंत भारतात कोण पाहिला नाही. आणि मला त्यांनी मलेशियाला आव्हान दिलं, तू मलेशियामध्ये फाईट खेळ म्हणून. आणि मलेशियाला टुर्नामेंट होती, पण इकडचं काय पॉलिटिक्स, मला मलेशियाला पाठवलंच नाही, त्याला माझा फॉर्मच भरला नाही. मग मला राग आला, बोला हे पॉलिटिक्स का मला आवडलं नाही. म्हणून मी इंग्लंडच्या संस्थेला जॉईन झालो, इंटरनॅशनल बुडो फेडरेशन. आणि तिथे मी एक्झाम वगैरे दिलं, ट्रेनिंग घेतलं 3 महिने. आणि मग मला तिकडचा ब्लॅक बेल्ट काढला. मग माझी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट स्वतःची संस्था काढली. कारण का लोकांना मला ओरिजिनल कराटे, काय कराटे हा आपला भारत देश 64 कला आणि 65 विद्यांनी संपन्न असा भारत देश आहे. आणि ह्या कला पहिल्यांदा आपल्याकडे भरपूर म्हणजे तक्षशिला, नालंदा विद्यापीठ, इथे 10-15 हजार लोक बाहेरून देशातून यायचे शिकायला. 1,000 आचार्य असायचे. आपला 100 आचार्य असे आणि 10 आचार्य मेन असायचे. हे शिकवायचे, बाहेरच्या देशातले लोक यायचे. पण आजकाल काय झालं, लोकांना फॉरेन, आज मी कुठे गेलो फॉरेनला गेलो, तिथून आलो शिकून, इथून आलो शिकून. पण आता बघा ना आपल्याकडे तलवारकरसारखे साहेब आहेत, कसे जिम शिकवतात, आज त्यांची किती प्रक्रिया. आणि आपल्याला फक्त भरायला पाहिजे. आम्हाला पहिलं विचारतात मॅडम की तुम्ही ॲफिलिएटेड कुठे आहेत. अरे आम्हाला काय करायचं ॲफिलिएटेड, आम्ही काय कमी शिकवतो का, भारतात काय कमी आहे का शिकण. आता संस्कृत घ्या, संस्कृतचं PhD घ्यायला जर्मनला जावं लागते, पण हाय कुठलं भारतीय आहे सगळं. तसंच प्राच्यविद्या ही फार जुनी काळातून आपल्या अश्वयुगापासून, आपल्या वेदा काळापासून ही आपली प्राच्यविद्या म्हणजे मार्शल आर्ट तेव्हापासून चालू आहे. आणि हे जपानवाले, इंग्लंडवाले की आमची कला आहे म्हणून, सगळं झूट आहे. आणि आपल्या लोकांना फॉरेनच पाहिजे असते. फॉरेननी कुठलीही फॅशन घेतली तर ही फॅशन येते, आपण केलं तर काय त्या नाव ठेवतात लोक. फॉरेनचं काय म्हणतो, कुठलं पण अन्न असते. आजकाल बघा पिझ्झा वगैरे, आता फिटनेसमध्ये येतो मी थोडंसं. लोकांना जर तुम्ही विचारलं मुलींना आजकाल मोदक करायला येतात का तुम्हाला, आता नाही येत. पुरणपोळी येते का, नाही येत. पिझ्झा करायचो, हो पिझ्झा तर आम्ही करतो, पण पिझ्झामधून काय मिळतं तुम्हाला, जे आपल्या भाकरीमधून मिळते, भाकरीमधून ते पिझ्झामधून पुढेच मिळणार. 50% पॉवर आहे आपल्या भाकरीमध्ये. तर असो, तर मी तिकडे मलेशिया, माझं काय त्यांनी म्हणून मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट काढली. आणि बोला आपण काहीतरी इथे शिकूया, मुलांना सदृढ व्हायला पाहिजे. भारत पण त्यामध्ये बरं आहे. आपली जेव्हा प्राच्यविद्या चालू होती तेव्हा भारत बलवान होता. आणि त्यानंतर ह्या सगळ्या कला लोप पावल्या. ज्या लोकांना ज्या कला येत होत्या त्या लोकांनी कोणाला शिकवल्या नाही, कारण त्यांना शिकवण्यासारखा कोण माणूसच सापडला नाही. कारण ह्या कलेचा सगळा बिझनेस चाललेला होता. आणि ज्यांना येत होत्या त्यांनी कला कधी शिकवल्या नाही, त्यामुळे ह्या कला लोप पावल्या. आणि मग ज्यांना येत होत्या त्यांनी त्याचा विकृतपणा तयार झाला शिकवण्यामधून. त्यांनी आपापल्या काहीतरी मध्ये घुसवायला सुरुवात केलं. आणि नंतर ही पाचविद्या आता माझे सद्गुरू अनिरुद्ध जोशी यांनी या कला उत्पन्न केल्या. आणि त्यांनी मला 3 वर्ष शिकवून मला स्वतः शिकवलं. त्या कलेचं नाव आहे एक मुद्गल विद्या. तुम्ही ऐकली पण नसतील. मुद्गल विद्या, दुग्गल विद्या, वज्रविद्या, लाठी काठी, लोट कट लोट, जोडविद्या, त्याच्यानंतर वेदविद्या, कलनेड विद्या, मल्लविद्या, मॉलिश, एवढ्या प्रकारच्या भरपूर विद्या आहेत. आता जोडविद्या, आणि आजकाल तुम्ही नंचाकू बघत असाल कराटेमध्ये. नंचाकू म्हणजे 2 साखळी असते आणि मध्ये दांडा असतो, त्या छोट्या असतात. ते चिनी लोक छोटे होते ना, म्हणून त्यांनी छोट्या गाड्या केल्या. पण ही जोडविद्या, ही नंचाकू आपल्या महाभारतात होती. महाभारतात तेव्हा त्याला जोडकाठी म्हणायची. त्याच्यात नकुल आणि सदो एक्सपर्ट होते, एक्सपर्ट होते त्याच्यात. आणि या भारतीय कलेमधूनच ह्या सगळ्या कला विकसित झाल्या. जेवढ्या आता ज्या जगामध्ये कला आहेत, सर्व काही चाललं आहे, त्या सर्व कला ह्या सगळ्या भारतीयच आहेत. कारण का माहिती मला एक सांगतो, माझा एक मित्र गेला होता पोलंडला का कुठेतरी गेला होता. मलखांबच्या स्पर्धा होत्या. महेश आठवले म्हणून त्यांचं नाव आहे. तर त्या पोलंडवाल्यांनी काय केलं, स्टेजवर सांगितलं हे मलखांब आमच्या देशातून स्टार्ट झाला, आम्ही उत्पन्न केलं. मग त्यांनी सांगितलं हे खोटं आहे, ही मलखांब
आमच्या बाळंभटाने चालू केलेलं आहे आणि आमच्या इथेच भारतातच पैदा झालेली आहे. आणि ते स्टोरी सांगितलं, मी आता सांगणार नाही, ती लांबल्याचं स्टोरी आहे. आणि गुलाब आणि अली नावाचा पाकिस्तानचे मल्ल होते, ते भारतात आले होते. ते संपूर्ण देशाचे सगळ्यांना ऐन वेळा ते लोकांना मारायचे सुद्धा. नंतर शाहू महाराजांकडे आले, शाहू महाराज कोल्हापूरला. त्यांनी सांगितलं आम्हाला कुस्तीचं सर्टिफिकेट द्या, आम्ही तुमच्याकडे आम्ही बलाढ्य आहोत म्हणून आम्ही, नाही तर तुमच्या मल्लाने आम्हाला हरवायचं. पण त्यांचं नाव ऐकून कोणी पुढे आले नाहीत. तर बाळंभट नावाचे एक ब्राह्मण होते, छोटेसे होते ते आणि मोठे होते. आणि त्यांनी काय केलं, त्याला तर मी शिकवतो, मला 6 महिने द्या. मग 6 महिन्याने त्यांनी तयारी केलं आणि त्याला गुलाब म्हणत होता. ते चालताना पण आवाज यायचा. गुलाबला जी कैची घालून बाजून टाकून पायातून कैची घालून त्याने आपटला, त्याच वेळी तो खलास पण झाला. त्यामुळे तो अली पळून गेला. आणि त्याने शिक्षण केलं. ते माकड आहेत ना, माकड झाडावर चढायचे आणि उलट्या गोलांट्या वगैरे मारायच्या झाडावरून याकडे. त्यांनी त्याचा स्टडी केला आणि त्याच्या स्टडीवर त्यांनी एक मोठा बांबू केला, तसा प्रमाणे ते केला आणि तिथून मलकामची सुरुवात झाली. हरिओम. बरंच काही ऐकायला मिळालं आणि म्हणे मला बोलायला जमेल की नाही. आपल्या बाजूला आहेत, खूप छान ऐकत राहावं असं वाटतंय. आता थोडं आवाजाकडे वळूया. आवाज बोलण्याचा, आवाज गाण्याचा, आवाज गोंगाटाचा, आवाज झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा, आवाज वाद्यसंगीताचा, आवाज बसका, आवाज रडका, आवाज घोगरा, आवाज मंजूळ, आवाज ऐकत राहावा असाच एक आवाज आज आपल्यामध्ये आहे. हा आवाज आपल्याही नकळत आपल्या काळजाचा ठाव घेतो आणि आपल्या हृदयावर कधी राज्य गाजवायला लागतो हे कळतही नाही. एका निवेदकाचा आवाज हा रसिकांच्या हृदयावर राज्य गाजवतो. एक निवेदिका म्हणून मला अभिमानानं सांगावंसं वाटतंय. यांना आपण बातम्यांमधनं पाहिलं असेल, रेडिओवर ऐकलं असेल, नाटकांमधनं पाहिलं असेल. आणि आज आपण आवाजाचं सौष्ठव्य म्हणजे आवाजाचाही एक फिटनेस असतो. जसा शरीराचा असतो तसा आवाजाचा फिटनेस असतो आणि आवाजाचा उपयोग अनेक ठिकाणी आपल्याला करावा लागतो. तेव्हा आपलं म्हणणं पद्धतशीर, सुस्पष्ट, हवं तितकं समोरच्याला पोहोचवण्यासाठी देवानं दिलेला हा सुंदर गळा, हा आवाज किती मोलाचा आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. आणि तो फिटनेस कसा राखायचा ते जाणून घेणार आहोत. व्हॉइस गुरु दीपकजी विलणकर, आपला हा प्रवास कसा सुरू झाला? या दुनियेत आपण कसे आलात? दुनियेमध्ये कसं आलो हे आवाजाच्या दुनियेत. आवाजाच्या दुनियेमध्ये कसं आलो हे खरंच सांगण्यासारखं आहे, कारण अपघाताने आलो असं म्हणता येईल. परंतु एक गोष्ट मात्र मला सांगावीशी वाटते की मुळामध्ये तुमची शरीरयष्टी निकोप असेल, सुदृढ असेल, तर त्या सुदृढ शरीरयष्टीला साजेसा असा आवाज परमेश्वर नेहमी तयार करत असतो. त्यामुळे माझ्या अगोदर बोललेले 2 मोठे लोक हे जे सांगतायत हे 100% खरं आहे. कारण तुमचं शरीर जर व्यायाम करून चांगलं झालेलं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ही कौशल्य तुमच्या शरीरामध्ये असतील, तुम्ही विकसित केलेली असतील, तर तुमच्या आवाजाला सुद्धा त्याचा नक्की फायदा होत असतो. विनाकारण लोकांना असं वाटतं की व्यायाम करणाऱ्या माणसाचा आवाज पातळ असतो किंवा काही असं असतं. काही गोष्टी आहेत ज्या करू नयेत असंही म्हटलेलं आहे शास्त्रात. परंतु ओव्हरऑल शरीराचा जर फिटनेस चांगला असेल तर आवाज हा तुमचा चांगला असतोच किंवा होऊ शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे असं मला वाटतं. याचं कारण मी माझ्या आयुष्याची सुरुवात ज्या वेळेला केली त्यावेळेला मी श्रीकांत मोघ्यांचा असिस्टंट म्हणून काम करायचो. नट अभिनेते श्रीकांत मोघे. आणि व्यायामाची आवड मला माझ्या चुलत भावामुळे लागली. कारण तो व्यायामशाळेत जायचा नाही म्हणून माझ्या काकूनी मला सांगितलं की तू कंपनी म्हणून त्याच्याबरोबर जा. आणि झालं असं की तो जाईन असं झालं आणि मी जायला लागलो. तर त्यामुळे माझ्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि त्यानंतर मग मी योगासनांचा डिप्लोमा करायला लोणावळ्याला गेलो कैवल्यधाममधनं. आणि मी तो डिप्लोमा केला. शरीरशास्त्राची आवड होती, बऱ्यापैकी मार्क मिळालेले होते. तळवळकर व्यायामशाळेमध्ये चर्नी रोडच्या जायचं. आणि तेव्हा तिथे असं मला कळलं, तिथे बेडेकर नावाचे गृहस्थ होते. ते मला म्हणाले, अरे तू एवढा चांगला व्यायाम वगैरे करतोयस, तू याच खरं म्हणजे क्षेत्रामध्ये
आणि मला तेव्हा त्याच फील्डमध्ये जायचं होतं, म्हणजे व्यायामाच्या क्षेत्रामध्येच जायचं होतं आणि योगही होतं आणि व्यायामही चांगला करत होतो. ते म्हणाले तू असं कर, आत्ता आपल्याकडे एक ब्रांच मॅनेजरची पोस्ट आहे, त्यासाठी अर्ज पाठव लगेच. मी अर्ज पाठवला, त्यांनाच दिला आणि मग माझा इंटरव्ह्यू एका व्यक्तीने घेतला. त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं व्यायाम वगैरे करतोस का? म्हटलं हो करतो. किती जोर मारतोस? मी सांगितले त्यावेळेला काही 50 वगैरे. म्हणाले 10 नमस्कार घालून दाखव. मी 10 नमस्कार त्यांना घालून दाखवले आणि ते म्हणाले की आता बाहेर जा आणि माझा भाचा आहे त्याच्याकडनं तो अपॉइंटमेंट लेटर घे. त्याप्रमाणे मी अपॉइंटमेंट लेटर घेतलं आणि मी वडाळा ब्रांचचा मॅनेजर झालो. आणि ज्या व्यक्तीने माझी परीक्षा घेतली तेच हे माझे गुरु आहेत. तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो. त्या मधुकर सरांनी मला ओळखलं असणार कारण खूप वर्ष झाली त्याला, पण माझा इंटरव्ह्यू मधुकर सरांनी घेतला होता. आणि मी वडाळा ब्रांचचा मॅनेजर होतो त्यावेळेला. काका कळंबी वगैरे ही सगळी मंडळी होते, किंवा रत्नाकर मतकरी यायचे तिथे, सावंत होते, मनोहर सावंत. तर अशा रीतीने खरं म्हणजे व्यायामाच्या क्षेत्रामध्ये वळायचो आणि आवाज ही गोष्ट बरोबरीने साथीने करत होतो कारण अभिनयाची आवड होती. त्यावेळेला स्मिताताईंनी मला राहूसाठी सुद्धा सिलेक्ट केलं होतं. राहू सिरियल त्यावेळेला आली होती ना, बाजीराव पेशव्यांवरती म्हणून. आणि मग नंतर असं वाटायला लागलं की आता आपण काहीतरी करतोय तर त्याला योग्य आकार दिला गेला पाहिजे, पण नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. अशा वेळेला माझ्या एका मित्रामुळे माझी ओळख झाली डॉक्टर अशोक रानडे यांच्याशी आणि ते माझे गुरु. त्यांच्याकडे मी आवाज साधना शिकलो. पण मी असं अगोदर काही ठरवलेलं नव्हतं की मी आवाजाचं काहीतरी प्रशिक्षण घेणार आहे किंवा आवाजाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करणार आहे, असं काही ठरवलेलं नव्हतं. केवळ आकाशवाणीवरती सिलेक्शन झालं 87 साली. 87 ते 90 आकाशवाणीवरती काम करत होतो आणि त्यावेळेला असं वाटायचं की आपल्या आवाजामध्ये काहीतरी दोष आहेत, पण ते नेमके काय आहेत आणि कोण सांगणार हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मग गुरुची शोधाशोध सुरू झाली आणि मग रानडे सरांची भेट झाली. आणि मग असं झालं की मी व्यायामाच्या क्षेत्रातनं बाजूला पडून आवाजाच्या क्षेत्रामध्ये वळलो. तर त्यामुळे पण व्यायामाची आवड अजूनही आहे, अजूनही जातो जिमला अधूनमधून. थँक्यू. धन्यवाद. आपण आवाजाविषयी पुढे अजून ऐकणारच आहोत. सुरुवातीला फक्त त्यांचं येणं कसं झालं या क्षेत्रात हे आपण जाणून घेतोय. प्रत्येकाचं व्यक्ती एकच, ती व्यक्ती उत्तम फिटनेस राखते, बोलते कशी नम्रतेने. आपण सुरुवातीपासून ऐकलं त्या व्यक्तीला. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणत LICची पॉलिसी अगदी सहज आपल्या कुटुंबाला देते आपल्या भल्यासाठी. न्यूट्री प्रोडक्टही देते आणि सगळ्यात महत्त्वाचं सही. एक सिग्नेचर आपलं आयुष्य बदलू शकते. चुकीच्या ठिकाणी केली आणि बरोबरच्या ठिकाणी केली तरीही. तर ती सही कशी असावी हेही सांगते. हस्ताक्षर, हस्ताक्षराविषयी मार्गदर्शन करते. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आजचा हा संपूर्ण योग जो जुळून आणला कार्यक्रमाचा असे आदरणीय संतोषजी गावडे. आता मला आपण सांगा, मुळात हे जे 3 वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आपण स्टेजवर आज एकत्र आणले, तर या सगळ्यातनं एकूणच व्यक्तिमत्वाचा फिटनेस कसा साधला जातो आणि आपण हा कार्यक्रम का घडवून आणलात आणि आपली पण सुरुवात कशी झाली? बरेच प्रश्न विचारले, एक प्रश्न विचारा ना. 2च प्रश्न आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तर 3 वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत आणि ती 3 वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली जरी असली तरी संपूर्ण व्यक्तिमत्वाचं घडण यातनं होते आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचा फिटनेस यातनं कसा राखला जाईल आणि आपण या क्षेत्रात कसे आलात? फिटनेसची आवड तशी या क्षेत्रात कसा आलो ते पहिलं बोलतो. त्याच्यानंतर मग हे तिन्ही आपण फिटनेस एकत्र आपण करतोय आणि ते का गरजेचं आहे त्याच्याबद्दल बोलतो. लहानपणापासून व्यायामाची आवड होती आणि असं ग्राउंडमध्ये जायचं, कोणीतरी न्यायचं ग्राउंडमध्ये, त्याच्यानंतर काहीतरी असे कार्यक्रम करायचो. मी स्वयंसेवक आहे, संघाचा स्वयंसेवक आहे
त्यामुळे लहानपणापासून सवय होती व्यायाम करणं, नंतर सूर्यनमस्कार करणं वगैरे वगैरे असं होतं. पण भरपूर पातळ होतं, भरपूर बारीक होतं. त्यामुळे असं कोणी धक्का मारला तर पडून जाईल असं. आणि तरी पण ती आवड होती, म्हणजे योगा करायचो, सूर्यनमस्कार करायचो, अशा पद्धतीने ते करत होतो. त्याच्यामध्ये मग दंड शिकलो, दंड म्हणजे लाठीकाठी असं काही. नंतर आमचं मिलिटरी ट्रेनिंगसारखं असतं संघामध्ये, ते प्राथमिक केलं, नंतर प्रथम वर्ष केलं, म्हणजे 7 दिवसाचं ट्रेनिंग, 15 दिवसाचं ट्रेनिंग अशा पद्धतीने. तर तिथेच आवड निर्माण झाली. पण ते असं प्रोफेशनली एक्झॅक्टली काय आहे, व्हॉट इज ॲनाटॉमी, शरीरशास्त्र काय आहे, किंवा असं सर्टिफिकेशन घेणं वगैरे असं काही नव्हतं. पण ज्या वेळेला मी, आता शेवरे साहेब म्हणून होते, असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स, आता ते नाही आहेत, पण ते म्हणाले, अरे तू असा कसा दिसतोस, एकदम बारीक आणि सगळं असं, सगळे नसेस दिसत आहेत तुझ्या असा, तर तू व्यायाम का नाही करत? मी बोललो व्यायाम आवडतो मला, मी करतो. नाही नाही, तू एकदा ये. आणि मग त्याने जी जिम, त्यांची घरी जिम होती, मग ती जिममध्ये नेलं आणि मग व्यायाम करा, नाही आता फोटो काढूया तुझे, नंतर मग 1 महिन्यानंतर काढूया, असं कुठेतरी त्यांनी आवड निर्माण केली. पण तरीच ठीक होतं, म्हणजे असं चालू होतं. नंतर इथे विशाल जिम म्हणून जी आहे, तिथे त्या जिममध्ये पण जात होतो. पण ते शास्त्र असं काही माहीत नव्हतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2009 साली सर मला भेटले, मधुकर सर भेटले, आणि त्यांना मी म्हणालो, मी सहीची आवड आहे, सही विश्लेषण अशी आवड आहे, मग ग्रॅफोलॉजिस्ट वगैरे आहे असं. तर मग सरांचं एकदा भाषण ऐकलं, तेव्हा पथिक म्हणून डेव्हलपमेंट कोर्सेस होते, तर तिथे भाषण ऐकलं आणि मला आवडलं. मी म्हटलं अरे हेच तर मला जबरदस्त वाटते, बाकीच्या लोकांचं तर काय ठीक आहे, परंतु या सरांचं जे बोलणं आहे आणि व्यायामाची आवड वगैरे छान वाटली. मग सरांची सही मागितली, ऑटोग्राफ, ती बघितलं तर अजून बरं वाटलं. सरांना म्हणालो की मी सर भेटतो तुम्हाला, चालेल का? हां चालेल. मग त्यांना भेटलो आणि मग त्यांना सांगितलं सर मला पण हे फिटनेसची आवड आहे. तर त्यांनी पहिला एक प्रश्न म्हटला, तू सिरियस आहेस का? तर मी बोललो सर म्हणजे ठीक आहे मी करीन. नाही पण मी पार्ट टाईम करायचं आहे मला असं. नाही पण तू सिरियस आहेस का? तर मी म्हटलं हो सिरियस आहे. म्हणजे ते बोलता बोलता मी सिरियस झालो. आणि मग ते म्हणाले ठीक आहे तू पहिलं सर्टिफिकेशन कर. मग K11मध्ये सर्टिफिकेशन केलं आणि ॲनाटॉमी विषय, त्याच्यामध्ये सगळे मसल्सचे पार्ट, कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स, कार्डिओमस्क्युलर एंड्युरन्स, पटेला, हे वेगवेगळे शब्द, स्पाईन, लेटेसिमस डोर्साई. आता बोललो हे काय, म्हणजे मसाला डोसा माहिती आहे पण हे लेटेसिमस डोर्साई काय वगैरे वगैरे. पण ते सुरुवातीला कठीण पडलं कारण कॉमर्समधलं असल्यामुळे, पण नंतर मग ती आवड निर्माण होत गेली. मग सर तो ऑब्झर्वच करत होते, म्हणजे बघत होते की काय करतोय का. नंतर मग ते करता करता मग मी म्हटलं सर कोर्स तर झाला माझा. तर म्हणाले ठीक आहे आता कुठेतरी जॉईंट हो. मग ते जॉईंट पण तसंच एकदम बारीक. मग म्हणाले ते एका जिममध्ये गेलो, MIG क्रिकेट क्लबच्या इथे. तिथे गेलो तर त्यांनी सांगितलं